नमस्कार मित्रांनो, तुला शिकविणं चांगलाच धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच बरे ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा. तर मित्रांनो, एकीकडं अक्षराने दिली अधिपतीला भेटण्यास मनाई, परंतु दुसरीकडं अधिपतीला माहिती पडलेलं असतं या भुवनेश्वरीचं सत्य. कारण आता या भुवनेश्वरीला चांगलाच घाम फुटलेला असतो. कदाचित अधिपतीला या भुवनेश्वरीचं सत्य माहिती पडल्यामुळे त्या कारणाने अधिपती भुवनेश्वरीसोबत काही बोलत नसतो. त्याच्यामुळे या भुवनेश्वरीला अधिपतीची भीती वाटत असते. कारण तुम्हाला तर माहिती आहे, या भुवनेश्वरीने अक्षरासोबत खूपच घाणेरडं काम केलेलं आहे आणि भुवनेश्वरीला या बाबतीतच मोठी भीती वाटत असते. कदाचित या भुवनेश्वरीने अगदी मोठी गलती केलेली असते की सारं काम या दुर्गीला दिल्यामुळे, परंतु भुवनेश्वरीने या दुर्गीला ते काम सोपवलेलं असतं. पण या दुर्गीने देखील त्या कामात अगदी अडथळा आणलेलं असतं. कारण या दुर्गीने अक्षरासोबत बदला काढायला एक घाणेरडा निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय म्हणजे अक्षराला शाळेतून काढायचं. परंतु दुर्गी त्या कामाला गेलेली असते, पण दुर्गीला मात्र अधिपती दिसून येतोय. तर अधिपतीला त्या दुर्गीवर डाऊट जात असतात, कारण नुकताच अक्षराला घराबाहेर काढलेलं असतं आणि ही बाई इथं शाळेत का आली, जरूर काहीतरी हार्ड विषय आहे आणि त्याचमुळे अधिपती या दुर्गीसमोर येऊन उभा राहतोय. परंतु दुर्गी अधिपतीला बघतोय, तर या दुर्गीला चांगलाच घाम फुटलेला असतो आणि अधिपतीला बघून ही दुर्गी अगदी नाटक करून तिथून निघून जाते आणि तेव्हाच मात्र अधिपतीला समजून येतंय. परंतु अधिपती घरी जातोय तर मोठा धिंगाणा घालायला सुरुवात करतोय आणि बोलत असतोय, आईसाहेब, मास्तरीणबाई अगदी सत्य बोलत होत्या. कारण मला सगळं समजून आले. जे ही काही गलती आहे ते सारी तुमचीच आहे आणि आम्हाला आधीच माहिती होतं तुम्ही मोठी शाळा भरवत आहे. पण मला संपूर्ण सत्य माहिती नव्हतं. त्या कारणाने मी कदाचित काहीच नाही बोललो. परंतु अधिपती असं बोलायला लागतोय तर या भुवनेश्वरीचं अंग पूर्ण थरथर करायला लागतंय आणि त्याचवेळी ही भुवनेश्वरी अगदी खोटं डोंग करून अधिपतीला बोलत असते, अधिपती, यात माझी काहीच चूक नाही. पण तेव्हाच मात्र त्या ठिकाणी चारुवाल सर येतात आणि या भुवनेश्वरीचं खोटं डोंग पाहून चारुवाल सर बोलत असतात, अधिपती, मला या भुवनेश्वरीचं सत्य आधीपासून माहिती होतं, पण माझं या घरात कोणीच ऐकत नाही आणि या बाईने स्वतःहून तुझं संसार अगदी वाटोळ केलंय. परंतु अधिपतीला भुवनेश्वरीचं सत्य माहिती पडल्यावर अधिपती काय निर्णय घेणार ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.